3। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या काढणे। तर एकूण नैसर्गिक संख्या काढण्याचं सूत्र आहे शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1। एकूण नैसर्गिक संख्या काढण्याचं सूत्र काय आहे? शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1। तर आता या सूत्रानुसार एकूण नैसर्गिक, एकूण सम आणि एकूण विषम संख्या कशा काढतात ते पाहूयात। त्यासाठी एक उदाहरण घेऊयात। 13 ते 57 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या, एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या किती आहे? सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागतं? एकूण नैसर्गिक संख्या काढाव्या लागतात। मग आपण काय करू? सर्वप्रथम एकूण नैसर्गिक संख्या काढून घेऊयात। शेवटच्या संख्येमधून पहिली संख्या वजा करायची आणि त्यामध्ये 1 मिळवायचा। काय आहे आपली शेवटची संख्या? 57। 57 मधून पहिली संख्या वजा करायची आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचा। आता यानुसार आपल्याला मिळणार एकूण नैसर्गिक संख्या। पाहूयात किती येते यांचे उत्तर। 7 मधून 3 गेले, 4 राहिले। 5 मधून 1 गेले, 4 राहिले, अधिक 1 बरोबर किती? 45। ठीक आहे, तर आता मिळालेल्या आहेत आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या किती? 45। 13 ते 57 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या आहेत 45। आता या 45 वरून आपल्याला समसंख्या आणि विषम संख्या काढाव्या लागतात। तर मित्रांनो, ह्या ज्या एकूण नैसर्गिक संख्या मिळालेल्या आहेत यापैकी अर्ध्या सम असतात आणि अर्ध्या विषम असतात। मग 45 चे 2 समान भाग करावे लागणार आपल्याला। मग मला सांगा, 45 चे 2 समान भाग होतात का? होत नाहीत। मग ज्यावेळेस असे 2 समान भाग होत नाहीत त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतो? त्या 45 मधून 1 बाजूला काढावा लागतो। मग 45 मधून 1 बाजूला जर केला तर राहतात किती? 44। आता या 44 चे 2 समान भाग करायचे। 44 चे 2 समान भाग केले तर एक एक भाग कितीचा येतो? 22 चा। बेग बे बेदोनी 4, बेग बे बेदोनी 4, 22 चा भाग येत आहे। म्हणजे याचा अर्थ समसंख्या आहेत 22 आणि विषम संख्या आहेत 22च। सम 22 आणि विषम 22। पण आपण या 45 चे 2 समान भाग होत नसल्यामुळे एक बाजूला काढला होता। मग तो एक बाजूला काढलेला या दोन्हीपैकी कोणत्या तरी एखाद्या प्रकारात येणार आहे। मग तो कोणत्या प्रकारात येतात हे पाहण्यासाठी आपल्याला परत प्रश्नाकडे यावं लागणार। प्रश्न काय होता आपला? 13 ते 57 पर्यंत एकूण नैसर्गिक, सम आणि विषम संख्या किती आहेत? आता पहा, पहिली संख्या कोणती आहे? विषम। शेवटची संख्या कोणती आहे? विषम। दोन्ही पण विषम असल्यामुळे तो जो एक बाजूला आपण काढला होता तो मिळवावा लागणार या विषम प्रकारामध्ये। म्हणजे याचाच अर्थ 22 सम असणार, 23 विषम असणार आणि अशा दोन्ही मिळून 45 काय असणार? नैसर्गिक संख्या असणार। ठीक आहे मित्रांनो, समजलं? अजून एक उदाहरण पाहूयात आपण। तर दुसरं उदाहरण आहे 12 ते 87। आता या 12 ते 87 पर्यंत एकूण नैसर्गिक, एकूण सम आणि एकूण विषम संख्या किती आहेत ते पाहूया। परत आपल्या सूत्रानुसार एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या। एकूण नैसर्गिक संख्या काढण्यासाठी शेवटची संख्या, त्याच्यामधून पहिली संख्या आहे 12, ती वजा करायची, त्याच्यामध्ये 1 मिळवायचा आहे। 7 मधून 2 गेले, 5 राहिले। 8 मधून 1 गेले, 7 राहिले, अधिक 1 बरोबर किती? 76। एकूण नैसर्गिक संख्या मिळाल्यात आपल्याला 76। आता या 76 पैकी अर्ध्या सम असतात, अर्ध्या विषम असतात। 76 चे 2 समान भाग होतात का? हो, होतात। पहा, बेग बे बेत्रिक 6, त्यानंतर 1 उरला, बेआठी 16। म्हणजे याचा अर्थ 38 सम आहेत आणि 38च काय आहेत? विषम आहेत। 76 पैकी 38 सम आणि 38च विषम आहेत। आलं लक्षात? म्हणजे याचा अर्थ काय? ज्यावेळेस या 2 संख्या दिलेल्या असतात, एक सम असेल आणि एक विषम असेल, एक सम आणि एक विषम, जर अशा आलेल्या असतील तर एकूण नैसर्गिक संख्या ज्या मिळतात त्या सम प्रमाणात मिळतात, ज्याचे की 2 समान भाग होतात। पण जर दोन्ही पण एकाच गटातील असतील, म्हणजे पहिलीही सम शेवटची पण सम, तर मग काय करावं लागतं? आलेले जे नैसर्गिक संख्या असतात त्यांचे 2 समान भाग होत नसतात। मग तिथे आपल्याला काय करावं लागतं? एक बाजूला काढावा लागतो आणि मग नंतर त्याचे 2 समान भाग करावे लागतात। असं कधी होतं? जर ह्या दोन्ही संख्या समच आल्या तर, किंवा ह्या दोन्ही संख्या विषमच आल्या तर आपल्याला काय करावं लागतं? एक बाजूला काढावा लागतो। पण इथे लक्ष द्या, हे दोन्ही पण काय आलेले आहेत? सम आलेले आहेत का? नाही, एक सम आलेले, एक विषम आलेले आहे। मग इथे या अशा प्रकारामध्ये काय होतं? सरळ 2 समान भाग होतात, म्हणजेच आपलं उत्तर डायरेक्टली मिळून जातं। समजलं असेल तर नक्की कळवा।